चल बाई भाजी पुरते तर काढून घेते टमाटे बाकीचे जातील घेऊन कच्चे कच्चे आहे लाल लाल काढावं काय माहिती थोडीशी काय करते अहो ही जाळी भरली तर बदला काढला का हा बदला हा थोडेसे घ्यावा चांगले घरात काढू हा का कच्चे अरे तुला बी असेच आवडते का चांगले चालते का चांगले म्हणतात चांगले ना हे काय बरं, त्याला बरं, काय घे, वाईट घे. आहे काय नाही, वाईट फेकून नाही देते का बया हा अरे ते विकायला भरले ना तू आता अहो भरले पण थोडे कच्चे ठेवले का मग पिकत जाते 7-8 दिवस बाबर कुठे गेलं गेले असल ते कुठं गेलं काय माहिती मला ते ट्रॅक्टरला फनायला लावलं होतं ते ड्रायव्हर आला का नाही भेटला का नाही काय माहिती ते तिकडे जाणार होता तो मला म्हणे मी आलो राऊंड मारून येतात कुठून जाऊन फिरून चक्कर काय त्याला जेवायला दिलं त्यांचं काय घरी मन लागत नाही वाटतं ना अहो आता काय मन लागल बया मग आयला त्यांच्या आग्रामुळे आलो माहितीये का मी इथं नाही तर मला गाव सोडून कसं वाटतं माहितीये तरी मी जातो जर आठवड्यात 2 दिवस आता आपण कुठं नाही जात तिकडे जातो इकडे राहतो जाऊ दे ना आता इकडे आपलंच आहे तिकडे लय आग्रह केला हो. तिकडे आपली कमी जमीन होती म्हणून दिलं ठोक पीक करून इकडे कसं आहे, पाणी जाऊन द्या भरपूर आहे. ना केलंच ना काही कळे ना मग आणि आता आहे बा तिकडं काय नाही इकडं काय तिकडं 2-4 दिवस इकडं 2-4 दिवस राहतात जातच ना हो तुम्ही पण लोड किती आला गटका तिकडे पळ याला पाणी भर त्याला पाणी भर आणि आपलं चांगलंच झालं ना सगळं नाही बांधलं चांगलं झालं म्हणा काय घर झालं दार झालं काय टेन्शन आपल्याला पोरांचे शिक्षणही चालू आहे वेळेवर सगळं चालू आहे आयला पण माझं स्वप्न होतं बा एखादी भेटून गेलीस ती कोर्सवर झालं असतं नशीब असं असल तर होईल नाही तर जाऊ द्या नाही भारी झालं असतं बा जाऊ दे कसा काय ना एकुलते एक मेवना आहे मग आता नाही झालं मस्त पोरी पाहिल्या पण आता काय त्याच्या अशा याच्यामुळं थोडस चांगलं राहिलं असता पासा पडला झाला नसता पण तरी मी सोडणार नाही मी एखादी पोरगी पाहणारच आहे मी शोधात आहेच मी पहा बाई मग आता काय त्याचं नेमके ना पुरी पसंत करते ना त्याच्या आईचे मेसे त्यांना काय होतं एवढं मस्त आहे भारी काम आहे काय स्वभाव त्याच्या काय भाकर राज आहे तुकड्याची सोय होऊन जाईल हो. काय आपण गेलो का तिकडे 4-8 दिवस त्याचं पंचायत परत पडून जाते पंचायत पडती. मग तो इकडे एवढं सांभाळतो लक्ष देतो आपल्याला जीव लावितो मग आता काय जाऊ दे आता असं करी जाईल तू नको येत जाऊ माझी मी जाऊन येत जाईल चक्कर मारून असं करते माणसं इकडून करून घ्या आता काय आता ठोक पीक आहे, त्याला काय पाणी भरणार लावून देईल सगळं लावून देईल फक्त जायचं तुमची भाऊ जाई पण ते घराची घालायला पण ते घराची पंचायत पडते ना झाडझुडीची तू आली म्हणजे थोडं बरं करते ना वाटतं ती सांगितलं करते, करून त्याचं घेते. काही नाही. जाऊ द्या तिलाही कळत आणि आपणही देतो घेतो काही आलं गेलं तिकडं हा मग काय आपण थोडे असं ठेवितो त्यांना बरं एक काम कर तू काय निवडायचं निवड जाऊन येतो मी हा या जाऊन पटक्या गावाकडे चक्कर नाही मारला पाणी बिनी भरलं लावलं होतं का नाही इथं कोणाला हा सांगितलं ना त्याला सांगितलं होतं दादा हा का हा तो म्हणे मी जातो पाहतो म्हणे काय त्या ट्रॅक्टरचे पाहणार होता हा का नाही ट्रॅक्टरला म्हणा तू स्वतः नको चालू म्हणा ड्रायव्हर ठेवले ड्रायव्हर कडून करून घे काल स्वतः बोल लय आग त्याला मी ट्रॅक्टर चालवायची अहो मग रिकाम बसायचं चाललं तर काय घरात बसून टाइमपास नाही होत का नाही जाऊ दे आहे ना, मग माणसं लावले ते माणसं काय कामाचे आहे मग फुकट पगार द्यायचं ते? त्यांना माणसांना मागं उभं राहतो ना तो फक्त उभं राहून करून घ्या म्हणा हा मग तेच आहे आता दुसरं काल तो काय त्याचं काही वय आहे का एवढं काम करायचे आणि त्याच्याकडून कोणते काम राहिले मग बरं आलो मी ते गावाकडे चक्कर मारून येतो या मी बसते हो पाणी जर लावलं असेल तर पाणी वळून येतो तिकडं हा आलो मी खराबच आहे काढूनच ठेवते आता सगळे निवडून नाव काय करू ये टमाटेचा आहे ते बस ये इकडे इकडे ये. कोण पाहुणे पाहुणे रस्त्याने भेटली ट्रॅक्टरचं काम चालू होतं मावल्यात नाही पण पाहिले कुठेतरी तोही पाहिले काय ही ती तर नाही तू पाहायला गेला होता ती तीच फोटो पाहिला होता मी हा, हीच. मी इकडे कशी काही ती रस्त्याने रडत चालली होती हा हा रडत मग मी तिला आवाज दिला म्हटलं कुठं आहे काय म्हटलं ओळखलं का मला ती म्हणे नाही ओळखलं मग तिला सगळं सांगितलं मग तेव्हा तिला ओळखलं पण हिने तुला हाकलून दिलं होतं तवा हा म्हणलं ना मग तिला मी काय मी म्हणली सॉरी बोलले ना त्यांना गँग्या अहो पण मी सॉरी बोलली ना तुम्हाला हा सॉरी बोलले पण मग आपल्याकडे काय आणला आता आता असं म्हटलं आकार आता माझं लग्न व्हायला नाही म्हटलं हा मग तिला लग्नाची मागणी टाकली परत परत म्हणजे ही गेली होती ना कुठं काय लग्न करायचं होतं ना तिला त्या पोराने तिला ठचू त्याला हा हा
आता अशीच घरा येत ती. म्हणजे लग्न करून सोडलं का अशीच सोडून दिली? नाही आमचं लग्नच झालं नाही. नाही ना. त्याचा नाही म्हटलं नाही तर त्यांनी सोडायची ना, आपण घरात घालायची नाही. ते. नाही हो, नाही नाही नाही. तिनं सगळं सांगितलं मला. पण आता काय म्हणती मग ही? तेव्हा ते करू म्हणून लग्न. म्हटलं मग काल वेळ वाया घातला, तवाच झाला असतं लग्न. तर आता 2-3 पोरं झाले असते आपल्याला, परपंच झाला असता, लग्न लागला असता. बरं आहे की नाही? मग हा तेव्हा किती माकडायची. पण मग आता सगळं बोलून झालं का? हा तिला म्हटलं हुकूम बाय, टाकून. म्हटलं माझी बहीण आहे, माझी दाजी आहे, माझ्या बहिणीने मग हिस्सा देऊन टाकला म्हटलं जमिनीमध्ये. मी त्यांच्याकडे जेवतो खावतो म्हणलं असं. हा या बाई आमचं बांधून घेतलं, आता त्याचं काय तो एकटाची. हा पण नाही तर उद्या उठून हिचं कोणी आलं नाही म्हणलं आपण मा- का तिचं नाव काय जमीन जाग करून राहिले ना. आले तरी आहे बाबा. ती म्हणली लग्न करायचं, केलं लग्न, नाही पटलं जाईल निघून. अहो पण मला काहीच नकोय, मला फक्त शिक्षण तिला करायचंय. शिक्षणच करायचंय. बाईकावर शिकती. आता शिकता शिकता तुझं आखा निम्म वय गेलं ना. मी हे बाय शिक्षण बिक्षण आता नाही, तुला माय भावाशी लग्न करायचं, त्याचा संसार करावा लागत. हा काय आहे, तू शिक्षण करत बसलं त्याचं खाणं पिणं संसार कोण करी? मग? आम्ही कवर रे त्याच्या माग. मी म्हणलं तो आला मोबाईल म्हातारा वत चाललं तर शिकते काय. मग बरोबर आहे ना. हा शिकती 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 तो रे झालं मग? आणि झालं. आणि बाई हे बाय तो हाय असं आहे, हा आताच पाहून घे पटून घे, नाही तर उद्या उठून तुला परत दुसरं कोणी भेटलं एखादा प्रेम करायला, तू त्याच्या मागे जाशील माय भावाला सोडून. नाही हो नाही, मी अशातली नाहीये. आशातली नाही म्हणजे तिच्याकडनं वय झालंय ना आता. नाही काय 40-45 सांगा झालं तिचे पण. परत म्हणशील हा बाबा असा दुसरा एखादा तर त्याच्या मागं नको जायला बाबा. हा बरोबर आहे बाय. हा. तुला बाय. हे बाय अहो तुला मी आज- असं नाही करणार, खरंच मग असं नाही कसं करणार? करणार. मी काय तुम्ही म्हणते? म्हणता ना की माझ्याशी लग्न कर, मी लग्न करेन, तुमचा संसार कर, संसार करेन, पण फक्त शिक्षणाची अट आहे हो ती. नाही नाही बाई शिक्षण बिक्षण द्यायला नाही आता नाही मला. या बाय बरं जाऊ द्या, शिक्षण नाही ना, पण माझ्या दादाला आणि वहिनीला थोडं समजून सांगाल ना काय की माझ्याशी बोलायला, ते माझ्याशी बोलत नाहीये. या बाय ते आम्ही काही सांगणार नाही, ते तू जाणून ते तो आता पद्धत तो बोलायचं. आता आम्ही काहीच तू वाटलं सांगणार फोन नाही. करून सांग कमी तो पाहुणा माणूस आलता ना पाहायला, तो ठेंग्या मी म्हणले होते मला, त्याच्याशीच मी करून राहिले माझ्या दादा लग्न. ते नंतरचं नंतर पाहता येईल येत्या नाही येत्या, पण तुला माझा भाऊ असा आहे असं हा, चालणार पाहून घे. आहे का पाय? म्हणजे आपण उद्या जाऊन माळी घालू ना, हा चालणार आहे का चालेल पाय? हा? हा. चालेल चालेल. त्यांना फोन लाव ना, ती कुठे गेले दाजी, कुठे गेले? जाईल तिकडं. इडच होते आता, इडच होते जवळ. मोटर चालू केले गेले हा इडच होते खाली. दाजी लय काय येतील शेती लगेच कामाचं लय याड. 2 मिनिटात येऊन एक दिवस जाते. घरी बसते नाही, तुम्हाला जमीन भेटल्यामुळे तुम्ही बसतो माझ्या मारीत. मग आता काम कोण करील? हॅलो मला तर उलट गावात होतं. कुठे ये बार वळवायला आलो होतो, गहू पेरले ना. या लवकर या, का घरी येऊ का? आनंदाची बातमी देईल तुम्हाला. या काय बात करते? बघ बर बर आलो. या घ्या. दाजी खावलायचं नाही ना, काय माहिती त्याचा स्वभाव त्याचा. आधी ते म्हणत होते एवढं तिकडचं सोडून इकडे आलोय, म्हणलं जाऊ दे बाई आता इकडे काय आता म्हणजे इकडे आलं म्हणजे आता इकडे काय कमी दिलं का तुम्हाला अरे मी? बाबा तसं नाही रे, बाय. कमीच नाही, पण तिकडं बी स्पाल आहे आता म्हणणं होतं ना. आता ते येतील आई बाप त्यांची, ते काही तिथं लक्ष द्यावं लागत आहे ना. काय नाही वाटत, 8 तारखेला तुम्ही तिकडे जाऊ द्या. हा नाही, आता इकडे काही नाही, घरी आता जायला. काही नाही, आता नाही, आता काही या. पाहुणे कोण आहे? पाहुणे तुम्ही ओळख मैत्रीण तुझी? मैत्रीण आहे? माय मैत्रीण काल येईल इकडं. पाहिली सारखी नाही वाटत बा. पाहिल्यासारखे नाही का? पहा ना जरा नीट. अहो आपल्या दादा नव्हता गेला, तिचे फोटो दिले अच्छा त्याला. हा 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 बरोबर, आता आठवलं. ते फोटो होते, बरोबर आहे बरोबर आहे. हा ती एवढ्या वर्षांनी भेटली दादाला परत. हा आज कशी भेटली? रडत चालली काय झालं दाजी? कुठं कुठं फिरत ही म्हणे. मला ट्रॅक्टरचं काम चालू होतं पाठीमागं. अहो तुम्हाला सांगितलं ट्रॅक्टर चालू जाऊ नका, तुम्ही बसच जाऊ नका बरं का इथून पुढं. खबर तिला लय खवळलं मी. काय? माणसं कडून करून अरे घ्यायचं, बाबा. स्वतः नाही करायचं. काय नाही पाहिजे ते मशीनचं काहीतरी तुम्ही प्रॉब्लेम. ऐकायचं बरं का? हा तुम्ही ऐकते नाही काही नाही, रिकाम पुन्हा वाढव झाला बरं का? आता हे ऐका ना त्याचं. बरं ऐका नाही दाजी, तुम्ही ना हा 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 सांगा. ट्रॅक्टर जवळ काम चालू होतं, ती रस्त्याला रडत चालली होती. का बरं मारलं कोणी? तर मारायला तिकडून कोण आहे? आली गावाकडून, तिच्या बहीण भावाने हाकलून दिली, चालली होती, दिसली त्याला. नाही, पण बहीण भावाने का बरं हाकल? आज कसं काय हाकल कोणी बी? तिने काय केलं असं? मग ते मग ते तिने सांगितलं मला सगळं. ते मी पाहायला गेलतो गेला, हा मी मला नाही म्हणली. हा 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 हो हो. अरे तू ते- रडत होता बाबूराव, लहान पोरासारखं रडला माहिती घरी. आणि तिनं ते कमी वयाचं पोरग नव्हतं का, त्याच सगळं लग्न केलं. हा हा तुम्ही लग्न नव्हतं लग्न केलं. झालं. हा, करणार बोलले होते. काहीतरी आहे म्हणे हा. त्यांचं. हं. पण त्याने दिली मग त्या हाकलून. पोऱ्याच्या वापरच नाही म्हणून पाडलं. हो, हो.
मग त्या पोराने दिले सोडून हो लय किशी होते आज का हा? मी काय म्हणते ते सगळं खरंय. आता ती आली तो म्हणतो लग्न करायचं, तिला म्हणलं असं आहे असं चालल तर पाय. नाही, लग्नाचं काही नाही, लग्न करून अहो, आमचा आताच विषय झाला. हा. मी गेलो ना काजलला बोललो म्हणलं यायला असं त्यांना एखादी भेटली असते तर भारी काम झालं असतं बा. हा. काय का, मला काय माहिती बोला तर काय पुन्हा होईल म्हणते उद्या उठून हिला दुसरं चांगलं मिळालं तिच्या मांग म्हणून. जायला हा हा ते विचार बर का तेच ना, हा, पाहून घ्या. बाई आहे आमचं मेवना आहे असं आहे स्वभाव लय भारी रूपावरती नको जाऊ तू हा आणि केल्यावर रिपोर्ट सुरू झाल्यावर सगळं झाल्यावर त्याशिवाय हिच्या नावावर नाही करायचं. नाही, काय काहीच तुझ्याच नावावर ठेवायचं जोपर्यंत तू जित्ता आहे तवर. नावावरती तर काही होणार नाही. त्याच्यानंतर तू पुन्हा म्हणशील मला याच्यापेक्षा चांगला भेटला मी जाते दुसरीकडं आम्ही ते पदरात चालणार घेतोय नाही. तुला बाई. हो आता हिचे वय झाले ना मोकार. हा आणि वय हा. मग वय तुमचं भरपूर दिसतं, असं काही नाही. काय करायचं मग उद्या परवा लगेच माळी घालून घ्यायच्या. हा मग तयार काय आहे माळ का? घालून घेऊ. चालेल आणि ना. उद्या तिचं नाही उद्या तिचा भाऊ येऊन आपल्या बोकडे नाही ती तिच्या भावाला सांगून दे तो का येईल उलट चांगलं तो आणि माळे त्याने- घातले पाहिजे आता मला हळद लागेल नाही हा. तिला हळद लागेल मी नाही काय लग्न करू. म्हणते, हा. तिचा भाऊ अरे वा. म्हणाला त्याच्या तिच्या हळद भावाने लावायला पाहिलेलं तुम्ही जे आहे ना. म्हणाल ते. मोठं लग्न करू हा. आजी गाजी लग्न करू. कारण हळद लावा लागती मग? नाही तर खाईसून हा. मग भूत होत आहे माहिती ना. बरं बाबा लावू ना मी मग काय करते? माळी म्हटलं तरी लावायचंच ना सगळी करू ना. नाही दणकेबाज हाणू हा. 4 दिवस लेट हा. मोठं लग्न करू डायरेक्ट गाजा वाजा. चालेल चालेल. हा, चला मग आता. लोकायला कळलं पाहिजे आपल्या बाबूरावचं लग्न आहे म्हणून. अरे एक पण का हा? एक म्हटलं हा, आता आम्हाला पोर सोर झाले कमी जास्त हा. तर तुम्हाला जमिनीची सदैव बसले आज घेऊन टाका तुमचं आम्हाला काय त्याची गरज ह्या बाय नाही. तू माझ्या वाट्याची मला देईल हा. तुझ्या वाट्याची तुझ्याकडे तुझे पोरं झाले तर तुझी जमीन परत खातील ना. ये. नाही त्याची जमीन त्याचीच आहे ना आपण हा. कुठं गेले आपल्या वाट्याची आपली आहे ना. पण तुला घ्यायचीच बा आता ए जाऊ दे ए बाबा तू घेऊन हा, टाक तो तू चांगला हा. होता असेल तर मला ए नको. भाऊ, बरं लगायला त्याला माझ्या भावाला हा, मी लागू काय दे. म्हणते राजी गाव हा पोर सोर झालं ना बाबा घेऊन टाकी. म्हणजे इतक्या दिवस बहिणीने सांभाळ त्याचं काहीच नाही आला आणि आता स्वतःच मिळालं तर लगेच आला जमिनीवर. नाही, जाऊ दे तसं नाही काय होते आता बाबूराव तो दाजीची नियत काही एवढी खराब नाही. हा तेच ना हा, मला का दाजीने सांगितलं होतं नाही, ही आम्हाला सगळं? आहेच किती एक पोर आणि एक पोरगी हा. पुरीचं लग्न होऊन जाईल एक पोराला भरपूर आहे माझ्याकडे. नाही तसं काही नाही तो राहू दे वाटलं तर कारण खा वाटलं हा. तर पण माझी पोरं जर झाली 4 दिवस तर लहानशी मोठे झाले तर मग नाही नाही नको या बाय म्हणावं असं. झाले तू मस्त दिले तू त्याच्यात वाटे कर 4 हिस्से कर आणि 10 कर मी माझं नाही, कुलूप लावून चालले आता जाते. असं करतो दाजी हा, दिलेला शब्द मी मोडीत नाही हा. कुठं मात वाढायला पाप मी कुठं पाप फेडू त्यापेक्षा दिले तुम्हाला कृष्ण अर्पण हा. तिचं हिस्सा तिच्या बापाचं होतं नाही काय. नाही जा जा अरे जा, बाबा जा. खरं- तुला खरं सांगू का मी पाहिलं इथलं एखादा मुलगा पाळवून देईल ए, बस त्याला ए लय बाबा, होईल लेकरं बाळ. बरं झालं मनातलं मला खरं ना मला इकडे काटाळी येईल. काय माझं जोडीदार तिकडं माझं सगळं लहानपण तिकडे जाईल मला इकडे खरं कर मग मी तुझ्यामुळे काय म्हणते आपण आहे ना करायला देऊन टाकू हा. इकडे कुलूप लावून घे तुझं तू तिकडं राह हा, तुझं पाय आम्हाला जाऊ कुलूप लावायचे ते उघड राहू दे बाबा तू आम्हाला नोट कर हा, आम्हाला वाटेल तेव्हा येऊ हा. राहू 2 दिवस आमचं जाऊ तुझं करून देतो आता. हा निश्चित झालं तर 4-2 पोरं झाले ना बाबा घेऊन टाकतो तुझी परत तुझी बी देऊन टाकू आपल्याला काय करायची. मला त्याचं चांगलं झालं ना मला काही नको. हा, आम्हाला फक्त तुझं चांगलं बाय व्हावं. बाय बाई दाजी बाय हिस्सा दिला मी स्वतः हा आता तेव्हा त्या तो लग्न झाले तुला झाले 2-4 पोरं तर हिस्सा सुद्धा मी मावाला येत परत नव्हतं द्यायला. बळबळ आणलं हा. दाजी चला तुम्हाला काय करायचं. खरंच तुम्ही खूप देव माणूस आणि आहे. मग एवढं मन मोकळं माझं खूप देव माणूस आहे. माझा दादा बरोबर बोलला होता हा. की तुला असा माणूस परत कधी भेटणार नाही. आणि मग तुमचं जर लग्न झालं असतं ना तुम्हाला 4-2 पोरं झाले असते कवाय पण मग हं? शाळेत गेल्या असते शिकत असते आता हा हं? सोय लावून गेलं असतं ना. पण तिनं भावाचं ऐकलं नाही हा? भावाचं ऐकलं तेव्हा बरं, तिनं. चला आता आहे ना माझ्या मागं लय काम आहे आता निघा जा. मेवण्याचं लग्न करायचं म्हणलं मला तयारी बरं आता करायची तुम्ही असते. काय करता ऐक तुम्ही ना दाजी आता तयारीला लागा नाही लागत होतं आता लॉन्सवाल्या का जा हा. लॉन्सवाला पा काय म्हणतोय काय नाही आता आहे ना खर्चायला घाबरायचं नाही नाही बेगा बेगा वापस हा, तुम्ही. न- वापायचं नाही वा, अरे आपले पैसे पडेल ना. पैसे पडेल होय. मग एवढे पैसे ठेवले कशासाठी ते? चला मग चला चला बुवा ए चल आता डायरेक्ट घरात घालतो का तिकडे नाही इकडे करा टचर. इकडे बाय बाई इकडे यायच्या बरोबर हेच काय करू हा 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 तुमच्याकडे आहे का? आमच्याकडे ठेवतो तुमच्याकडे आहे? आमच्याकडे ठेवला तिला बरं. मग आटामध्ये पाठवू सगळं काही. हा हा जेवायला नाही, ठेवा. जेवायला तिकडे आहे. असं करता का हा, जेवायला तिकडे बरं, आहे. बरं, चालेल. पहिला करू डबा देतो का ही बी घरी हात तरी कडे लावून बसली हा